Hello, dear students. Today we are going to learn about a new poem of class 10, unit 3, 3.3, Stopping by Woods on a Snowy Evening by Robert Frost. Robert Frost was an American poet. He is highly regarded for his realistic depiction of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. As a traveler, the poet is fascinated by the beautiful scenes in the woods. He stops to enjoy, but his mind urges him to go on. या कवितेत कवीने असे सांगितले आहे की त्याला अतिशय सुंदर आणि अतिशय छान मनमोहक दृश्य दिसले जेव्हा तो प्रवास करत होता आणि त्या मनमोहक दृश्याने त्याचे मन वेधून घेतले आणि तो थोडा वेळ तिथे थांबून त्या दृश्याकडे त्या सीनकडे बघत होता. पण थोड्याच वेळात कवीला त्याच्या कर्तव्याची जाणीव होते की खूप अंधार पडत चाललेला आहे आणि शेवटी त्याला त्याच्या कर्तव्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे कर्तव्य करत असताना त्या दृश्यांपासून तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो किंवा निघून जातो. म्हणजे बघा, वाटेमध्ये आपल्याला कधी थांबायचं आणि कधी पुढे जायचं हे लक्षात आले पाहिजे. कवीला वेळेवर ते लक्षात येते आणि मग तो त्याच्या कामासाठी पुढे निघून जातो. चला तर मग आपण लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन बघूया. Whose woods these are, I think I know. His house is in the village though. काय म्हणतो पोएट या ठिकाणी बघा. आता बघा ही वनराई म्हणजे हे वूड्स कोणाचे आहे हे मला माहिती आहे. दूर खेड्यामध्ये त्यांचे घर आहे, म्हणजे ज्यांचे वूड्स आहेत त्यांचं घर दूर खेड्यामध्ये आहे. त्यांची ही वनराई आहे आणि ती दूर खेड्यामध्ये त्या ठिकाणी राहत आहेत आणि कवीला माहिती आहे की हे कुणाचं आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. आता ज्याची ही वनराई आहे त्या ठिकाणी काय होतो आहे, हिमवर्षाव म्हणजे स्नोमध्ये ती वनराई पूर्णपणे न्हावून निघत आहे. हिमवर्षाव त्या ठिकाणी होत आहे. कवी तिथून प्रवास करत आहे आणि हे मनमोहक दृश्य कवी चकित होऊन बघत आहे. पण ज्यांची वनराई आहे त्यांना हे माहिती होणार नाही, कारण त्यांना माहितीच नाही की मी इथे त्यांच्या वनराईमध्ये आहे आणि येथील दृश्य मन लावून बघत आहे. नाव सी सेकंड स्टँझा. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर. क्युअर म्हणजे स्ट्रेंज, थोडंसं विचित्र किंवा विलक्षण. माझ्या छोट्याशा घोड्याला हे विचित्र वाटलं असेल किंवा त्याने नक्कीच हा विचार केला असेल की इथे जवळपास कुठेही त्या ठिकाणी फार्म हाऊस नाही आहे किंवा राहण्याची जागा नाही आहे. हे घनदाट जंगल आहे आणि आजूबाजूला गोठलेले तळे आहे आणि वर्षातील सर्वात अंधारलेली ही रात्र आहे. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. म्हणजे बघा, आता फार्म हाऊस कुठे नाही आहे, काही थांबण्याचे कुठेही ठिकाण नाही. घनदाट जंगल आहे आणि जे तळं आहे तिथं ते पूर्णपणे गोठलेलं आहे. फ्रोझन लेक आहे. द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर म्हणजे त्या ठिकाणी गर्द काळोख झालेला आहे आणि वर्षातील सर्वात अंधारलेली ती रात्र आहे. म्हणजे प्रचंड बर्फवृष्टी झाली आहे. अशा वातावरणात जवळपास कुठेही काही घर नसताना, फार्म हाऊस नसताना अशा प्रकारे थांबणे विचित्रच आहे. माझा घोडा नक्कीच त्याचा विचार करत असेल असे कवीला त्या ठिकाणी वाटले. नाव सी नेक्स्ट स्टँझा. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स अ शेक टू आस्क इफ देर इज अ मिस्टेक. म्हणजे बघा, आता तो घोडा काय करतो आहे तर त्याच्या गळ्यामध्ये एक हार्नेस बेल आहे, म्हणजे बेल्स टाईड इन द नेक ऑफ अ हॉर्स टू कंट्रोल इट. आणि त्याच्या गळ्यातील घंटा वाजवून तो कवीला जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा विचारण्याचा प्रयत्न करतो आहे की काही चूक तर झाली नाही.
घोडा आपल्या गळ्यातील घंटा वाजवून कवीला विचारत आहे की तू इथे का थांबला आहेस, काही गडबड आहे का, काही समस्या आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, काय आहे नक्की काय आहे. त्या ठिकाणी तो विचारण्याचा प्रयत्न करतो आहे की काही चूक झाली आहे का. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डाउनी फ्लेक. त्यावेळी त्या घंटेच्या जोडीला मंद वाऱ्याच्या झुळकेचा आणि अलगद खाली पडणाऱ्या बर्फाचा आवाज ऐकू येत आहे. डाउनी फ्लेक म्हणजे बघा सॉफ्ट फेदर लाईक स्नो फ्लेक्स फॉलिंग. म्हणजे बघा आता वातावरण कसे आहे. कवी व त्याचा हॉर्स घोडा दोघेच आहेत. हॉर्सच्या गळ्यातील घंटेच्या आवाजाबरोबर मंद खूप छान अशी वाऱ्याची झुळूक त्या ठिकाणी येत आहे. इझी विंड अँड डाउनी फ्लेक, हळुवार खाली पडणाऱ्या बर्फाचा अलगद आवाज त्या ठिकाणी येत आहे. आणि खूप सुंदर दृश्य आपल्या नजरेसमोर, अशा पद्धतीने कवीने वर्णन केले की आपल्या नजरेसमोर ते दृश्य उभं राहत आहे. नाव सी लास्ट स्टॅन्झा नंबर 4. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे बघा आता पोएट काय म्हणतो या ठिकाणी की ही घनदाट वनराई किती सुंदर आहे. तो हे सर्व दृश्य बघून खरंच मंत्रमुग्ध झालेला आहे. येथील सौंदर्याने तो मोहित झालेला आहे. म्हणून तो काय सांगतोय, वुड्स आर लवली डार्क अँड डीप. आणि आणखी काही वेळ त्याला इथेच राहायचं आहे. हे सर्व सोडून पुढे जाण्याची त्याची इच्छा नाही. आणखीन खूप वेळ या निसर्गरम्य वातावरणात घालवावा असं त्याला त्या ठिकाणी वाटते. पण नंतर कवीच्या लक्षात आले की बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप, मला खूप अंतर कापायचे आहे, खूप मैल जायचे आहे. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, खूप मैल जायचे आहे मला पुढे, मला इथे थांबता येणार नाही. कारण त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव आता तिथे थांबू देत नाही. आणि काय सांगतो तो, शेवटापर्यंत अंत येण्या अगोदर मला मैलोन मैल अंतर कापायचं आहे, खूप प्रवास करायचा आहे. कवीला वाटते की हे दृश्य कितीही सुंदर मंत्रमुग्ध करणारे असले तरी आयुष्यात एकाच जागेवर आपल्याला थांबता येणार नाही. आपल्याला अजून खूप कार्य पुढे करायचे आहे आणि त्यासाठी पुढे चालतच राहावे लागणार आहे. म्हणजे बघा आता कितीही सुंदर मोहित करणारा क्षण असेल तरी त्याच्या आठवणी मनाच्या कप्प्यात ठेवा व पुढे आपला प्रवास सुरू करा. एकाच ठिकाणी वेळ वायाला घालवू नका. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर पुढे पुढे चालत राहणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच खूप छान मोटिवेशनल इन्स्पिरेशन अशी ही रॉबर्ट फ्रॉस्ट यांची ही कविता आहे, स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नोई इव्हिनिंग.